गाईज आज स्वागत आहे तुमचं गोंधळच्या या नवीन एपिसोडमध्ये. काहीतरी मनात आलं आणि आम्ही 3 मित्र बाईक राईडवर निघालो. जेन्युअनली फार शॉर्ट स्पॅन मध्ये झालेला हा प्लॅन आहे आणि निघालो. कुठे जायचं कोकणात आलो. कोकण हे ऍक्च्युली ना एक अनुभव आहे आणि त्या अनुभवातला हा एक महत्वाचा धागा आहे. प्लीज इकडे या. मी किती बोललो काही बोललो तरी तुम्हाला हे अनुभवल्याशिवाय कळणार नाही की आम्ही कशाबद्दल म्हणतोय. आणि ऍक्च्युली आपला पण प्लॅन म्हणजे धीरज पण आहे आपल्या बरोबर आता. हा, धीरज. आपला पण प्लॅन ऍक्च्युली 2 दिवसाचाच होता. म्हणजे मी आणि धीरजने प्लॅन बनवलेला हम्म. आणि सडनली मग चला बाईक ट्रिपने जाता चला अंजालाच जाऊया. हा. एवढा रॅन्डम प्लॅन. महिन्याभरात आपण आलो, ठरलं, गेअर्स घेतले, पैसे खर्च घेतले. आलोय. पण आता मला ते पैसे जे खर्च केले ते तुला आता हा की 2 दिवसात तुला विचार पण नाही आलाय रे. पण एकंदरीत कोकण फार मनशांती देते. मुंबईच्या जगापासून लांब येऊन एक हरवलेली मनशांती परत मिळाल्याचा अनुभव झाला. खरंच रे, म्हणजे आता पण आपण तिकडे बसलोय ती जागा बघ. कुठे बसलोय सांग जरा. बहुतेक ज्यांनी कोकण फिरलं असेल त्यांनी ही जागा कदाचित ओळखली असेल याच्या एक आर्किटेक्चरल शैलीवरून. आम्ही दूध पापेश्वरला आलोय. त्या मंदिराची एक गोष्ट आहे ऍक्च्युली माझी. म्हणजे मी 3रीला की 4थीला असताना त्या मंदिरात पहिल्यांदा गेलेलो. ओके दूध पापेश्वर. ओके. तर तिकडचा जो आपण बघितलं ज्यावेळेला धबधबा आहे तिकडे, हम्म. तिकडे माझे लिटरली माझ्या फॅमिली बरोबर सगळ्यांबरोबर फोटोज आहेत की त्या धबधब्याच्या त्या फर्स्ट तिकडे तो धबधबा पडतो खाली, तिकडे आम्ही बसून सगळे फोटोज काढलेत. आणि ते मंदिर म्हणजे तेव्हापासून असं मनामध्ये भरलं, कारण त्यावेळेला त्याचा जो ओव्हरऑल गाभारा होता, त्याचं ओव्हरऑल जी शैली होती, आर्किटेक्चरल शैली त्याची ती वेगळी होती. आता थोडं मॉडर्नाइज केलंय त्यांनी. त्याची गरिमा जपली ज्यांनी कोणी ते बरोबर, जीर्णोद्धार बरोबर. केलाय त्याचा. आय थिंक खूप सुंदर मंदिर आहे ते. भारतातलं मी म्हणेन, महाराष्ट्रातलंच नाही, भारतातल्या फार सुंदर मंदिरांपैकी ते एक नक्कीच गणलं जाईल. एवढं ते आल्हाददायक आहे. त्याचा गाभारा पण तिकडे बसून ते सभामंडप, गाभारा म्हणण्यापेक्षा सभामंडप जे आहे ते फार सुंदर कार्विंग्सने नटलेलं आहे. तर त्या एवढ्या वर्षानंतर परत तिकडे जाणं वॉज डिवाइन एक्सपिरियन्स. आणि परत तिकडे गेल्यानंतर आपल्याला जे गाभाऱ्यामध्ये त्यांचं जेव्हा नैवेद्य दाखवत होते देवाला, हो. तो क्षण म्हणजे त्यांनी जे घंटानाद केला, त्यांनी जे ढोल हे केले, थंड होतो मी इकडे आतमध्ये उभं राहून पूर्णपणे. आरतीचं भाग्य लाभणं जातं ते. तर म्हणजे डिवाइन एक्सपिरियन्स, मोर दॅन डिवाइन एक्सपिरियन्स होता हा. तर दूध पापेश्वर हे पहिलं देवस्थळ आम्ही केलं. त्याबद्दल जी काही माहिती आम्ही तिकडे गोळा केली ती आता तुम्ही बघायलाच. स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर. आमच्या चॅनलचं नाव गोंधळ. तर माझं नाव रोहन. काय सांगाल मला तुमच्याबद्दल आणि तुमच्या पूर्ण या परंपरेबद्दल, आणि आपलं थोडं आता आज दूध पापेश्वरला आम्ही आलो तुमच्या भेटीसाठी, तर थोडंसं त्याबद्दल सुद्धा आम्हाला माहिती हवी होती. माझं नाव उदय मधुकर लिंगायत. या संस्थान श्री देव दूध पापेश्वर देवस्थान ओके. या मंदिराचा पुजारी. ओके. आणि माझे बाबा पूर्वी या मंदिराचे पुजारी होते. बाबांच्या पश्चात आम्ही मंदिराचं काम पाहतोय. आता माझा मुलगा ऋषिकेश उदय लिंगायत हो. आता हा काम पाहतोय. हो. आमची आता ही 5वी पिढी आहे. माझ्या मुलाची ही 5वी पिढी आहे. वा वा वा, उत्तम उत्तम. काका थोडं मंदिराबद्दल पण सांगा. म्हणजे मंदिर हा. कधी स्थापना झाली, कोणी कोणी त्याचा जीर्णोद्धार केला? आता तुम्हाला दूध पापेश्वर मंदिराविषयी एक छोटी आख्यायिका आहे. ओके. त्याचं तुम्हाला मी मला जेवढी माहिती उपलब्ध आहे ते थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. की हे धोपेश्वर गावामध्ये पूर्वी हे कसं बाजूला सर्व अरण्य होतं. हो. आणि अरण्यामध्ये इथल्या समोरच्या गावातील गुरं चरायला यायची आणि त्यातील एक गाय रोज सायंकाळी घरी जातेवेळी त्या झाडीमध्ये जाऊन रोज दुधाचा पाना सोडायची. हो. आणि असं गेले 8 दिवस ते चाललं होतं. 8व्या दिवसानंतर मालकाने असं आपल्या गुराख्याला विचारलं की बाबा रे, गाय घरी दूध का देत नाही, तू चोरून पितोस की काय? तो गुराखी मालकाला बोला, मी तसं का करू, मग तुम्ही स्वतः पाळत ठेवा आणि काय होते ते तुम्ही स्वतः प्रत्यक्ष बघा. ओके. मग एक 8 दिवसानंतर स्वतः मालक ते गुरं घेऊन आले. संध्याकाळच्या त्याच टायमिंगला गाय तिथे पाना सोडायला गेली. असं मालकाने सतत 1-2-3 दिवस बघितलं. मालकाला जरा संशय आला,
हे असं काय चाललंय इथे. म्हणून मालकाने बघितलं तर धर्तीवर आपलं पाना सोडते निघते. मग 4-5 दिवसाच्या कालावधीनंतर मालक येताना कुऱ्हाड घेऊन आला. आज जो कोण दूध चोरून पितोय त्याला मारायचं आपण. ते बघितलं गाय पाना तिथे सोडायला गेली तर बघितलं तर त्या गोष्टीचा मालकाला आला राग. मालक काय म्हणाला, मला जर गाई दूध देत नाही मग इथे का सोडते. म्हणून कुऱ्हाड जी गाईच्या मारली ती गाईच्या न बसता ती कुऱ्हाड त्या धर्तीवर बसली आणि धर्तीवरून एकदम जो कला ज्योत निघाली, अखंड आकाशात प्रकाश निर्माण झाला आणि तिथून जे शिवलिंग निर्माण झालं आणि त्या धर्तीवर कुऱ्हाड मारल्यामुळे रक्ताच्या थारोळ्या उडल्या आणि तिथून ते कवच जे उडलं ते कवच कोल्हापूर आंबाघाट मध्ये धोपेश्वर मंदिर आहे तिथे जाऊन पडलं. मग त्या गाईला राग अनावर झाला म्हणून गायीने या डोहामध्ये आपलं जीवन समर्पित केलं. त्यामुळे ह्या जी लोकांची अशी पाप होतात म्हणून देवाचं नाव धूतपापेश्वर. आणि शिवलिंग हे गोल नाहीये, तिरक आहे. ही मला माहीत असलेली ही धूतपापेश्वर मंदिराची दंतकथा म्हणा किंवा आख्यायिका म्हणा. हा एक धूतपापेश्वर देवस्थान निर्माण कसं झालं हा एक मला माहीत असलेलं मी तुमच्या पर्यंत ठेवलंय. ऍक्च्युली खूप इंट्रिगिंग आणि म्हणजे म्हणतो ना एक विस्मयकारी आहे सगळं. छान आहे, सुंदर आहे. अजून एखादं असं काही इकडे, कारण जेव्हा मी माझ्या मित्रांशी आपल्या मंदिराबद्दल विचारत होतो ना तर पूर्वी इकडे त्या गोमुखातनं जड पाणी वगैरे येण्याचं काहीतरी तो म्हणत होता मला. हा ते थोडंसं- आता बंद झालं, आता नाही. अच्छा. हा. तर त्याच्या मागे काही कारण आहे का बंद होण्यामागे? काय आता तसं मी सांगू शकत नाही नेमकं काय घडलं असेल, काय येत नाही ते. ओके ओके, चालेल चालेल. पण ही एवढी माहिती सुद्धा फार सुंदर दिलीत काका तुम्ही. अजून तुम्हाला काही सांगायचं असेल की एखादी अशी स्टोरी कथा निगडीत असेल? सांगतो ह्याच्या आता राजापूरची गंगा आहे. हा. राजापूरची गंगा आणि धूतपापेश्वरचं लग्न लागतं. हो. हा. म्हणजे आमचे वडील सांगत आम्हाला की 1965 साली धूतपापेश्वर गंगेच्या भेटीला गेले होते. अच्छा. त्याच्यानंतर जवळजवळ 40 वर्षानंतर 2003 मध्ये धूतपापेश्वर आणि गंगा भेट सोहळा पार पडला होता. तो सुद्धा असा अविस्मरणीय सोहळा आहे. हो. म्हणजे न भूतो न भविष्यती कार्यक्रम आहे तो. हो. आता परत कधी होणार आहे ते काय सांगू शकत नाही, ती अच्छा. देवाची इच्छा असेल. ओके. आणि आपली ही मंदिराची स्थापनेची तर आपल्याला कळलं, पण त्यानंतर हे जेव्हा जीर्णोद्धार झालं ते कोणी करवलं का ते ते आता साहेबांनी आता हे सध्या कसं बघा मंदिर तुम्ही एक बघितलं असाल पेशव्यांचा लुक आहे, पेशवेकालीन आहे. दगडी पेशवेकालीन बांधकाम आणि मंदिर आता जसं आहे असंच पूर्वी मंदिर होतं. अच्छा. म्हणजे मंदिराचं जरी नूतनीकरण झालं तरी मंदिरामध्ये बांधकामामध्ये काही 1 इंच कसलाही फरक केलेला नाहीये. हो आहे असंच आहे आणि कौलारू आहे ते कौलारूच आहे. हो. तर मंदिर फार छान आहे ऍक्च्युली. त्याच्या वास्तू सगळं एवढं सुंदर आहे, हा. नक्षीकाम पण एवढं सुंदर आहे. काका आज तुमच्याशी इथे बोलल्यानंतर फार छान वाटलंय. एकदम प्रसन्न वाटलंय. ही माहिती जी काही तुम्ही दिली ती अप्रतिम माहिती होती आणि फार आनंदी झालोय आम्ही हे सगळं ऐकून. सो धन्यवाद तुमच्या या माहितीबद्दल आणि तुमचे फार फार आभार की ह्या देवस्थानाबद्दल आम्हाला एवढी माहिती दिली. तर हे होतं राजापूर जिल्ह्यातील हर्डी गावातलं दूधपापेश्वरचं मंदिर. तर कोकण फक्त पर्यटनासाठीच न बघता एक सांस्कृतिक ठेवा म्हणून त्याच्याकडे बघण्याची फार गरज आहे. सो आजच्या एपिसोडमध्ये ह्याच टप्प्यावर येऊन आपण थांबूया. आणि जसं मी दरवेळेस म्हणतो की तुमचं प्रेम व्ह्यूजमध्ये जे दिसतंय ते प्लीज लाईक्स आणि शेअर्स आणि सबस्क्राईबमध्ये पण दिसून द्या. उमेश तर प्लीज. नक्कीच सगळ्यांनी लाईक करा हा व्हिडिओ, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्की करा. कारण जेवढे आम्हाला व्ह्यूज येत आहेत तेवढे सबस्क्रायबर्स नाही आहेत. तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि ह्यावेळी आमची जी 5 दिवसाची 1213 किलोमीटरची जर्नी होती हो. ती पुढच्या वेळेला आपण आठवड्याची किंवा 10 दिवसाची नक्की करून आपले अनुभव अजून प्रेक्षकांपर्यंत अजून जास्त चांगल्या पद्धतीने पोहोचू. कोकण अजून चांगल्या पद्धतीने म्हणून आपला महाराष्ट्र आपण आपल्या चांगल्या पद्धतीने पोहोचू. हो. आणि हा कुठेही ट्रॅव्हल ब्लॉग नाहीये. ओके. आम्ही ट्रॅव्हल ब्लॉग म्हणून हा व्हिडिओ नाही बनवलाय. आणि ट्रॅव्हल ब्लॉग असं काही आम्ही स्पेसिफिकली म्हणत अजून तरी काही ठरवलं नाहीये करायचं. ठीक आहे. जर कधी करायचं झालं असं तुम्हाला नक्की कळवू. हा एपिसोड कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा. बाय. थँक यू.